तर कल्याणमध्ये झालेल्या ट्रेन अपघातात सायली ढमढरे या युवतीनं दोन्ही पाय गमावलेत। मुळशी पुण्यातल्या जुन्नरमध्ये असलेली सायली ही IAS बनण्यासाठी UPSCची तयारी तिनं सुरू केली होती। UPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करिअर परीक्षा घेण्यात येते आणि ही परीक्षा देण्यासाठीच रविवारी सायली चुलत भावासह मुंबईत आली। परीक्षा झाल्यानंतर सायलीचा चुलत भाऊ पुण्याला निघून गेला आणि सायली अत्याच्या घरी थांबली। गुरुवारी सायली पुण्याला परतण्यासाठी मैत्रिणीसह कल्याण स्टेशनवर पोहोचली आणि यावेळी इंद्रायणी एक्सप्रेस पकडण्याच्या घाईत सायलीचा तोल जाऊन ती पडली। दरम्यान सायलीला तिचा पाय गमवावा लागलाय। सायलीवर सध्या ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आतापर्यंत सायलीच्या उपचारांवर लाखोंचा खर्च झालाय। तर सायलीचे वडील हे शिक्षक असून बहीण PSI आहे। काल सकाळी सायली ढमढरे नावाची मुलगी कल्याण स्टेशन येथे इंद्रायणी एक्सप्रेस मधून जाण्यासाठी आली होती। गाडीला गर्दी असल्याने गडबडीमध्ये ती दरवाजात चढत असताना तिचा तोल गेला आणि खाली पडली। त्याच्यामध्ये तिचे दोन्ही पाय गमावलेत तिने त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि तिच्यावर आता हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे। माझी मुलगी मुंबईमध्ये परीक्षा देण्यासाठी IASचं स्वप्न घेऊन आलेली होती आणि माझ्या मुलीचे दोन्ही पाय कट झाले। दोन्ही पाय कट झाले। काय करायचं मला सांगा तुम्ही। इतकी वाईट अवस्था आहे आणि मी शिक्षक आहे। माझ्याकडे माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि आता जवळजवळ 30 ते 40-45 लाख रुपये खर्च आहे त्याला। माझ्या मुलीच्या पायावर उभी राहायपर्यंत तिला 40-45 रुपये खर्च आहे। दोन्ही पाय कापले, तिचे कट केले, गँग्रीन होणे, इन्फेक्शन होणे म्हणून डॉक्टरांनी निर्णय घ्यावा लागला। मग आता हा खर्च कोणी द्यायचा? माझी तर एवढी परिस्थिती नाही आहे। माझी रेल्वे प्रशासनाकडे माझी मागणी आहे की त्यांनी मला माझ्या मुलीला ॲडमिट केल्यापासून तर तिचा पाय बसवेपर्यंतच्या सर्व ज्या खर्च आहे तो मला रेल्वे प्रशासनाने दिला पाहिजे। याशिवाय माझ्या मुलीचा मला नोकरी दिली पाहिजे आणि त्यानंतर माझ्या मुलीचं IAS स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। प्लॅटफॉर्मची उंची त्यांनी व्यवस्थित करावं जेणेकरून दुसरं कोणाचं प्राण जाऊ नये, एवढीच माझी विनंती आहे शासनाकडे। मुलीची दखल घ्यावी आणि मला मदत करावी शेवटपर्यंत आणि सगळं हॉस्पिटलचा खर्च शासनाने करावा। दरम्यान सायलीसोबत नेमकं काय झालंय संपूर्ण घटनाक्रम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातल्या उधवापूर गावातील सायली ढमढरे सायली IASच्या सेमिनारसाठी मुंबईत आली होती। रविवारी सेमिनार संपल्यावर सायली मैत्रिणीच्या घरी थांबली। गुरुवारी पुण्याला जाण्यासाठी मैत्रिणीसोबत ती स्टेशनवर आली। इंद्रायणी एक्सप्रेस पकडण्यासाठी दोघींनी प्रयत्न देखील केला, मात्र गर्दी असल्यानं सायलीचा तोल गेला आणि सायली एक्सप्रेस खाली आली। सायलीनं या अपघातात आपले दोन्ही पाय गमावले। सायलीला उपचारासाठी ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सायलीचे वडील हे शिक्षक असून बहीण PSI आहे।